कालच्या भागामध्ये आपण जहालवादी विचारसरणीचे जे नेते म्हणून ओळखले जात होते लाला लजपत राय यांच्याबद्दल माहिती पाहत असताना लाला लजपत राय इसवी सन 1865 ते 1928च्या कालखंडात जे जहालवादी नेतृत्व म्हणून उदयास आले होते त्यांची माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्यांचा जन्म बालपण याबद्दल माहिती पाहिली. त्याच्यानंतर हा 1 नंबरचा पॉईंट. नंबर 2चा शिक्षण. त्यानंतर नंबर 3चा आहे त्यांनी केलेले कार्य. आणि या कार्यामध्ये माहिती पाहत असताना कार्यामध्ये काही पॉईंट विभागले गेले. त्यामध्ये लाला लजपत राय यांचा राजकारणात प्रवेश कशा पद्धतीने झाला, नंबर 1. नंबर 2, लाला लजपत राय यांना अटक. नंबर 3, सुरत अधिवेशन व लाला लजपत राय. या लाला लजपत राय यांच्या कार्याबद्दल माहिती पाहत असताना 3 पॉईंट आपण अभ्यासलं. म्हणजे कार्य या घटकातील 3 पॉईंट अभ्यासलं. तर 4था पॉईंट आता या भागामध्ये पाहत असताना लाला लजपत राय यांचं लोकजागृतीचं कार्य नंबर 4चा पॉईंट आहे. तर लाला लजपत राय हे लोकजागृतीच्या कार्याचा विचार करता त्यांनी सर्वप्रथम पंजाबमधल्या लोकांना एकत्र करण्यासाठी किंवा युवकांना एकत्र करण्यासाठी राजकीय दौरे काढायला सुरुवात केली. ब्रिटिशांची सत्ता कशा पद्धतीने भारतीयांसाठी विघातक आहे, या सत्तेमुळे भारतामध्ये असंतोष, सामाजिक, धार्मिक, राजकीय कसे प्रश्न उद्भवतात, बेकारी, त्याच्यानंतर जे काही उद्योगधंदे व्यापार कशा पद्धतीने ठप्प झाले आणि भारताची अधोगती कशा पद्धतीने होत आहे, यावर उपाय म्हणून राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी पंजाबच्या युवकांना आवाहन केलं की सर्व तरुण वर्गाने एकत्र आलं पाहिजे आणि या राष्ट्रीय चळवळीला हातभार लावला पाहिजे. तेव्हाच जगाच्या इतिहासामध्ये आपली नोंद होईल आणि आपण आपला देश, आपली मातृभूमी पूर्णपणे ब्रिटिशांच्या आधिपत्याखालून किंवा त्यांच्या हातातून सत्ता घेऊन स्वतःचं राज्य निर्माण करू शकतो. अशा प्रकारचं लोकजागृतीचं कार्य करत असताना तत्कालीन स्थितीतले जे काही तरुण वर्ग होता, जे सुशिक्षित वर्ग म्हणून शिकलेला वर्ग होता, त्यांना पाश्चिमात्य शिक्षण, त्याचबरोबर भारतीय संस्कृती, भारतातलं तत्त्वज्ञान माहीत होतं. अशा सर्व लोकांनी जे जहालवादी विचारसरणी समजून घेण्यास प्रारंभ केला आणि पंजाबमध्ये एक जहालवादी गट निर्माण होण्यास मदत झाली. लाला लजपत राय यांच्या पाठीमागे एक जहालांचा गट, भारतात एक पंजाब आणि पंजाबच्या बाहेर सुद्धा एक राजकीय परिस्थिती निर्माण करणारा गट निर्माण होऊ लागला. म्हणजे हे लाला लजपत राय यांचं लोकजागृतीचं कार्य होतं. पुढे 5वा पॉईंट आहे होम रूल लीगचे परदेशातील कार्य. लाला लजपत राय आणि होम रूल लीग यांचा संबंध आहे. त्यामध्ये लाला लजपत राय यांनी अमेरिकेमध्ये लाला लजपत रायच्या माध्यमातून गदर नावाच्या चळवळीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकाच्या होम रूल चळवळीचा सहभाग घेतला गेला. गदर ही चळवळ लाला लजपत राय यांनी सुरू केली होती. पुढे हीच चळवळ लोकमान्य टिळकांनी म्हणजे डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या माध्यमातून 1916 मध्ये जी महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी जी चळवळ निर्माण झाली ती टिळकांच्या मदतीने आणि ॲनी बेझंटच्या मदतीने परदेशामध्ये सुद्धा कार्य करायला सुरुवात केली. होम रूल याचा अर्थच होता की स्वशासन, स्वतःचं शासन व्यवस्था, आणि ती शासन व्यवस्था निर्माण होण्यासाठी लाला लजपत राय यांनी अमेरिकेमध्ये एक गदर चळवळीच्या माध्यमातून, होम रूल चळवळीच्या माध्यमातून सुद्धा कार्य करायला सुरुवात केली. त्याचबरोबर होम रूल, अमेरिकेतील होम रूल लीगचे काम करत असताना भारतात इंडियन होम रूल लीग असावी म्हणून प्रथम प्रयत्न त्यांनी चालू केला. त्याचबरोबर
इंडिया नावाचं वृत्तपत्र स्थापन करून भारतातील समस्या मांडायला सुरुवात केली. लाला लजपत रायांनी अमेरिकेमध्ये गदर चळवळ, त्याच्यापुढे जाऊन होमरूल चळवळ जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वाढण्यास प्रारंभ झाला होता. त्याचबरोबर यंग इंडिया, तरुण भारत नावाचं वृत्तपत्र स्थापन करून भारतातल्या समस्या, आता भारतातल्या समस्या काय होत्या तर सामाजिक समस्या, धार्मिक समस्या, आर्थिक समस्या, राजकीय समस्या, ह्या समस्या इंग्लंडमध्ये मांडण्याचं काम इंग्लंड त्याचबरोबर अमेरिकेमध्ये मांडण्याचं काम सुद्धा लाला लजपत राय यांनी केलं. म्हणजे जहालवादी प्रभाव हा देश विदेशात वाढण्याचं काम लाला लजपत राय यांच्या माध्यमातून झालं. पुढे लाला लजपत राय यांनी याच बाबीचा अंगीकार करून ही चळवळ भारतामध्ये दीर्घपणे वाढू लागली आणि त्याचाच परिणाम म्हणजे देश विदेशात जहालवादी विचार लाला लजपत रायांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून वाढण्यास सुरुवात झाली. हा 5 नंबरचा पॉईंट. पुढे 6 नंबरचा पॉईंट असहकार चळवळ. लाला लजपत राय आणि असहकार चळवळ जी 1920 मध्ये कलकत्ता अधिवेशनात लाला लजपत राय यांनी सहभाग घेतला आणि 1920च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष बनल्यानंतर असहकार चळवळीचा ठराव पास करण्यात आला. आता असहकार चळवळ पास करण्याचं काम लालाजीने केले. अध्यक्षपद त्यांच्याकडे होते 1920चं. याच अधिवेशनात असहकार चळवळ महात्मा गांधींनी सुरू केली होती. असहकार चळवळ कशा पद्धतीने होती तर ब्रिटिशांना कोणतीही मदत करायची नाही, हे महात्मा गांधीचे धोरण 1920चं होतं. आणि त्याच कालखंडात असहकार चळवळीमध्ये सहभाग किंवा त्याला पाठिंबा देण्याचं काम लाला लजपत राय केलं. 1920च्या कालखंडामध्ये असहकार चळवळीत लालाजींचा सक्रिय असा सहभाग निर्माण झाला. 1921 मध्ये इंग्लंडचा युवराज भारतात आला. त्यावेळेस या युवराजाविरुद्ध म्हणजे त्यांना बहिष्कार टाकण्यासाठी पंजाबच्या भागामध्ये जहालवादी लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. पंजाबामध्ये एक कायदा आणला गेला किंवा त्या काळामध्ये युवराज जो भारतात येत होता तेव्हा की त्यांच्या आगमनाच्या वेळी सभा बंदीचा हुकूम लावला गेला, कोणती सभा घ्यायची नाही. त्यावेळेस लाला लजपत रायांनी पंजाब प्रांतातील काँग्रेसची सभा बोलावली. त्यामुळे ब्रिटिश सरकार आणि त्यांच्या लाला लजपत रायावर खटला दाखल केला आणि 1.5 वर्षाची शिक्षा त्यांच्यावर लावण्यात आली. परंतु राजकीय उद्रेक पाहता त्यांना 2 महिन्यातच त्यांची सुटका करावी लागली. म्हणजे लाला लजपत राय आणि असहकार चळवळ यांचा संबंध लक्षात घेत असताना 1920 मध्ये जी असहकार चळवळ चालू झाली त्यावेळेस ती चळवळ देशव्यापी बनली. महात्मा गांधींनी ब्रिटिशांना सहकार करायचा नाही असं धोरण आखलं, पण ते शांततेच्या मार्गाने होतं. पण पुढे असहकार चळवळ एक देशव्यापी चळवळ झाल्यानंतर उद्रेकाचं वातावरण निर्माण झालं. जहाल आणि मवाळ यांचं 1916 मध्ये पुन्हा एकदा एकत्र आले आणि कार्य करायला सुरुवात केलं होतं. त्यावेळेस असहकार चळवळीत लाला लजपत रायांनी भाग घेतला होता. 1922 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ अचानकपणे मागे घेतली. कारण काय होतं तर चोरीचोरा या ठिकाणी ज्या भारतीय लोकांनी जे ब्रिटिशांचे शिपाई किंवा ब्रिटिश अधिकारी यांच्या पोलीस स्टेशनला आग लावली आणि त्यामध्ये काही पोलीस अधिकारी त्यांचा मृत्यू झाला. ही चळवळ हिंसक पद्धतीने वाढत आहे. यामुळं
या चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे हिंसक जहालवादी विचारानुसार होत आहे, म्हणून महात्मा गांधींनी 1922 मध्ये असहकार चळवळ पूर्णपणे मागे घेतली. ही चळवळ मागे घेतल्याने देशव्यापी चळवळ मागे घेतल्यानंतर लाला लजपत राय यांनी ही बाब त्यांना पटली नाही. शेवटी त्यांनी 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जहालवादी विचारसरणी किंवा जहालवादी विचार पुढे वाढवण्यास प्रारंभ केला आणि त्याचाच परिणाम म्हणजे पुढे जहालवादी विचारसरणीचा अंगीकार करणारा तरुण वर्ग भारतामध्ये निर्माण होऊ लागला. हे झालं नंबर 6चा पॉईंट. नंबर 7चा पॉईंट आहे तर केंद्रीय विधिमंडळात प्रवेश. लाला लजपत राय यांनी 1922च्या गांधीच्या असहकार चळवळी 22 पर्यंत भाग घेतला होता, पण अचानकपणे तहकूब झालेली किंवा रद्द झालेली असहकार चळवळ त्यामुळे भारतातील लोकांचा निराशा झाली. तेथूनच पुढे स्वातंत्र्याचे कार्य करण्यास लाला लजपत राय यांनी सुरुवात केली. 1923 मध्ये त्यांनी एक स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्याचबरोबर त्या पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय विधिमंडळावर ते निवडून गेले. त्यानंतर त्यांनी विधिमंडळात भारतातील राजकीय काय मागण्या असतील, प्रश्न आहेत, पुढे मांडण्याचं काम केलं. हिंदू मुस्लिमांचं ऐक्य निर्माण करण्यासाठी सतत त्यांनी कार्य करायला सुरुवात केलं. जिनेवा या ठिकाणी त्यांनी भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत लाला लजपत राय यांनी भाग घेतला आणि भारताचे प्रतिनिधित्व म्हणून किंवा मजुरांचे प्रश्न मांडण्याचं काम जिनेवा या ठिकाणी केलं. म्हणजे केंद्रीय विधिमंडळात प्रवेश करून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करून स्वतःचे प्रश्न मांडण्यास प्रारंभ केला लाला लजपत राय. म्हणजे असहकार चळवळ थांबली, त्यानंतर लाला लजपत राय पूर्णपणे थांबले नाही, तर त्यांनी स्वतःचा पक्ष 1923 मध्ये सुरू केला, स्वराज्य पक्ष. त्या पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय विधिमंडळात प्रवेश करून पुढे त्यांनी आपला मार्ग पत्करण्यास सुरुवात केला. पुढचा एक आपला पॉईंट आहे, घटक आहे असहकार चळवळीत सहभाग. जे असहकार चळवळीत सहभाग पूर्णपणे झाला त्याच्यानंतरचा पॉईंट म्हणजे सायमन कमिशनवर बहिष्कार. लाला लजपत राय हे महात्मा गांधीजीच्या असहकार चळवळीमध्ये पूर्णपणे पाठिंबा देऊन कार्य करायला सुरुवात केलं, पण अचानकपणे झालेला विरोध किंवा बंद झालेली चळवळ त्याने 1923 मध्ये स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून कार्य करायला सुरुवात केलं. पुढे हेच कार्य करत असताना 1928 मध्ये भारताची जी काही राजकीय परिस्थिती याच्यावर अभ्यास करण्यासाठी भारतामध्ये सायमन कमिशन 1928 मध्ये आलं आणि त्या अधिवेशनाच्या वेळेस म्हणजे ज्या सायमन कमिशनच्या वेळेस म्हणजेच 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली भारतातील जे काही राजकीय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आलं. मग हे कमिशन भारतात आल्यानंतर या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता किंवा भारतीय व्यक्ती नव्हता. भारताचे तर प्रश्न समजून घ्यायचे, पण भारतातल्या व्यक्तींची किंवा एखाद्या सदस्याची नेमणूक त्या कमिटीमध्ये किंवा कमिशनमध्ये नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमिशन पाहणी करण्यासाठी राजकीय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जात होतं त्यावेळेस काळे झेंडे दाखवून या कमिशनचा निषेध करण्याचं काम जहालवादी नेत्यांच्या करायला सुरुवात केलं. त्यामध्ये लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनचा विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये त्यांनी सायमन गो बॅक अशी घोषणा द्यायला सुरुवात केली आणि 16 फेब्रुवारी 1928 मध्ये जे राजकीय स्थितीचे विधेयक मांडले गेलं, सर्व भारताची पाहणी केल्यानंतर विधेयक मांडलं गेलं आणि ते पास झालं की ब्रिटिशांच्या विचारसरणीनुसार ब्रिटिशांनी जे पाहिलं राजकीय परिस्थिती भारतातली पाहिली त्याच्यानुसार विचार मांडले गेलं. ही बाब म्हणजे भारतीयांसाठी हितकारक नव्हती.
त्यावर लालाजी यांनी मत मांडताना सांगितलं की सर जॉन सायमन, जे सायमन कमिशनचे प्रमुख व्यक्ती होते, यांना हिंदुस्थानाचा इतिहास, हिंदुस्थानाचं राजकारण याबद्दलची माहिती नाही. त्यांनी भारताबद्दल जी राजकीय अहवाल सादर केला तो योग्य नाही, आणि ज्या अहवालाच्या निषेधार्थ जो सायमन कमिशन भारतात 1928 मध्ये आलं, त्या निषेधार्थ 30 ऑक्टोबर 1928 रोजी लालाजींनी सायमनच्या विरोधात निदर्शन करायला सुरुवात केली. यामध्ये बहुसंख्य जनसमुदाय हा लालाजींच्या या आंदोलनामध्ये निषेध करण्यासाठी एकत्र आला. त्यावेळेस ब्रिटिशांनी या आंदोलनाला विरोध करण्यासाठी किंवा या आंदोलनाला पूर्णपणे दडपून टाकण्यासाठी सैन्य व्यवस्था पाचारण केली किंवा सैन्य मागवलं. सैनिकांनी सर्वप्रथम लाठीचार्ज करायला सुरुवात केलं. त्यामध्ये अनेक लोक जखमी व्हायला लागले. त्यातच ब्रिटिशांच्या या सैन्याचे केलेल्या लाठीचार्जमध्ये किंवा लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपतराय जखमी झाले आणि 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. जे लाला लजपतराय हे जहालवादी विचारसरणीतून सायमन कमिशनच्या ज्या भारतातील स्थिती त्यांना माहीत नव्हती अशा विचारांचा निदर्शन करून सनदशीर मार्गाने करायचा, म्हणजे जास्त हिंसक प्रवृत्ती न करता कार्य करत होते, तरी पण ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध लाठी हल्ला केला. त्यामुळेच 17 नोव्हेंबर 1928 मध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. हे होते लाला लजपतराय, जे जहालवादी विचारसरणीचे प्रमुख व्यक्ती, जे पहिल्या स्थानी म्हणून ओळखले जात होते. या व्यक्तीने सर्वप्रथम राजकारणात प्रवेश करून भारतामधल्या म्हणजेच पंजाब प्रांतामध्ये एक सुधारणा घडवून आणलेल्या तरुण वर्गांचा सहभाग वाढवला, विविध कार्य केलं, सायमन कमिशनला विरोध करायचं काम केलं, असहकार चळवळ असेल अशा संघटनेच्या माध्यमातून भारतामध्ये एक लोक जनजागृतीचं काम करून भारतीय लोकांना प्रत्यक्ष राजकारणामध्ये कशा पद्धतीने भाग वाढवता येईल अशा पद्धतीचे कार्य केले. तर हे होते जहालवादी विचारसरणीतील पहिले व्यक्ती, म्हणजेच लाला लजपतराय यांच्याबद्दल माहिती पाहिजे. तर उद्याच्या भागामध्ये आपण बाळ गंगाधर टिळक, जे महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व, जहालवादी विचारसरणीचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात, राजकीय नेते जहालवादी म्हणून ओळखले जातात, यांच्याबद्दल माहिती पाहणार.